पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणारा नाही असं म्हणत गणेश नाईक यांनी ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखळी लगावली। तर भिवंडीमध्ये कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गणेश नाईक बोलत होते। मी पालकमंत्री असताना 15 या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक होतो। 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे। काय बोलतो मी? सांगलीमध्ये एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। तर अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे। दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही, ही खूणगाठ सर्वांनी बांधली पाहिजे असं म्हणत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली। तर जयंत पाटील यांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा, नाहीतर 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही असं म्हणत पडळकर यांनी पलटवार केला। वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झालेली। आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो। हे दुर्दैवाने आपण या देशात पाहायला लागतो। दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही। दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो। त्या केतकी चितळेचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे। कुणाला काय वाटतं त्याच्याशी मला घेणं नाही, पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा। तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं, नाहीतर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही। ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख असून सुद्धा विमानतळाची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी असल्याचं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय। यावेळी जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना त्यांनी टोला लगावला। तसं बघायला गेलं तर सांगलीनं महाराष्ट्राला मातब्बर नेते दिले, म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच मोठे झालो। सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होतं। तरी 2024 मध्ये 2025 मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते। हे तुमचं दुर्दैव आहे की आमचं दुर्दैव आहे मला माहित नाही, परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे।